श्री स्वामी समर्थ. उद्याच्या चैत्र पंचमीला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा एक उपाय करायचा आहे किंवा मुलं मोठे असतील तर त्यांनी स्वतः जरी केला तरी पण चालेल. हा उपाय मुलांसाठी केल्यामुळे त्यांची स्मरणशक्ती अगदी तल्लख होते. ते एकपाठी बनतात आणि परिणामी काय होतं, जे अभ्यास करतात तर त्यांच्यामध्ये त्यांना सगळ्या अभ्यास केलेल्या गोष्टी लक्षात राहतात. त्यांची स्मरणशक्ती अगदी स्ट्रॉंग होते आणि त्यांच्यावर करिअरसाठी त्यांना त्यांचा खूप फायदा होत असतो. जे प्रत्येक आई-वडिलांना अपेक्षित असतं, की माझ्या मुलाने अगदी हुशार असावं, प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे असावं, असं प्रत्येक आई-वडिलांना वाटत असतं. तर त्यामुळे उद्या चैत्र पंचमीला प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. यासोबतच एक वस्तू जी माता सरस्वतीला अत्यंत प्रिय आहे, ती वस्तू तुम्हाला घरी आणायची आहे. माता सरस्वतीची कृपा आपल्या मुलांवर राहील आणि ते त्यांच्या आयुष्यामध्ये भरपूर प्रगती करतील. पंचमी तिथी माता सरस्वतीला समर्पित असते. तर त्यामुळे माता सरस्वतीशी निगडीत असे काही आपल्याला उपाय करायचे आहेत. आणि बघा, याआधी पण मी बऱ्याचदा हा उपाय शेअर केलेला आहे. उद्या चैत्र पंचमी असल्यामुळे मी परत एकदा आठवण करून देते. तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर बघा, चैत्र नवरात्र चाललेलं आहे. उद्या चैत्र पंचमी आहे. ठीक आहे. आणि उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक आई-वडिलांना वाटत असतं की माझा मुलगा, मुलगी जो आहे तो आजकाल बघा वर्ल्ड एवढं कॉम्पिटिटिव्ह झालेलं आहे, तर सगळ्या बाबतींमध्ये हुशार असणं ही मुलांची काळाची गरज झालेली आहे. ऑलराउंडर आपल्या मुलाने असणं ही खूप गरजेचं झालेलं आहे. ही त्यामुळे त्या मुलांची स्मरणशक्ती अगदी तल्लख असणं महत्त्वाचं आहे. तर म्हणून उद्या वसंत पंचमीला हा माता सरस्वतीचा दिवस असतो. तर त्यामुळे माता सरस्वती म्हणजे विद्येची देवता आणि विद्येची प्राप्ती होण्यासाठी, त्यामध्ये वाढ होण्यासाठी हा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे. आणि जेव्हा माता सरस्वतीचा कृपा आशीर्वाद आपल्यावर असतो, माता लक्ष्मी आपोआपच येते. तेव्हा कळालं असेल तुम्हाला, जेव्हा आपली बुद्धी तल्लख असते तेव्हा आपण बरोबर प्रगती करतो, पैसे कमवतो आणि मग माता लक्ष्मी आपलं घर सोडून कधीही कुठेही जात नाही. आणि हा उपाय जो आहे, जर मुलं लहान असतील तर आईने आपल्या मुलांसाठी केला तरी पण चालेल. आता मुलं समजा शाळा असतील वगैरे, तर तुम्ही सकाळी सकाळी करा किंवा दुपारी केला किंवा संध्याकाळी केला तरी पण चालेल. पण न विसरता हा उपाय करायचा आहे. मुले मोठे असतील तर त्यांनी स्वतः केला, ते बाहेरगावी राहतात, हॉस्टेलमध्ये वगैरे राहतात, तर त्यांनी स्वतः केला तरी पण चालेल. तर आता नीट ऐका उपाय कसा करायचा आहे. सकाळी अंघोळ झाल्यानंतर शक्यतो मुलांना त्या दिवशी पिवळे वस्त्र घालण्याचा प्रयत्न करा. कारण माता सरस्वतीशी निगडीत असा हा पिवळा रंग असतो. आणि सरस्वती मातेचा मंत्र असेल म्हणजे बघा, ती रांगोळी असते. मी स्क्रीनवर पण दाखवते. ते तुमच्या देवघरामध्ये असेल, माझ्यासुद्धा देवघरामध्ये मी ठेवते. किंवा मूर्ती असेल, फोटो असेल, त्यांना मुलांना हळद-कुंकू, अक्षता अर्पण करायला लावा. माता सरस्वतीची दिवा अगरबत्ती ओवाळून पूजा करा आणि त्यानंतर आपल्या मुलांना माता सरस्वतीचं स्मरण करायला सांगा. आणि पूजेच्या वेळेस पण तुम्ही शक्यतो पिवळे फुलं, केशरी फुलं जी आहेत ते आपल्या माता सरस्वतीला अर्पण करायची आहेत. आणि यानंतर काहीही गोड नैवेद्य म्हणजे बघा, तुम्ही अगदी पिवळी मिठाई म्हणा किंवा पिवळे केळी म्हणा, तुम्ही अर्पण करू शकता किंवा अगदी तुम्ही साखर अर्पण केली तरीसुद्धा चालेल. आणि आता माता सरस्वतीचा मंत्र जो आहे तो मी स्क्रीनवर देते. ओम ऐं ह्रीं क्लीं श्रीं सरस्वते बुद्धजनने स्वाहा. हे मुलांना तुम्ही अगदी कमीत कमी 11 वेळेस म्हणायला लावा. छोटे मुलं आहेत, तुमच्या मागे म्हणण्या इतपत मोठे असतील तर एकदा तुम्ही अगदी एक एक शब्द सांगून ओम मुलांना म्हणायला सांगा. ओम ऐं असं मुलांना परत म्हणायला सांगा. आपल्या मागे मुलं मोठे असतील तर त्यांना अगदी 11 वेळेस म्हणायला सांगा किंवा 108 वेळेस म्हणायला सांगा. किंवा जेवढे जास्त वेळेस हे म्हटल्यानंतर तुम्हाला एक दर्भाची काडी स्क्रीनवर दाखवते बघा, जिथे देवाचं सामान मिळतं तिथे मिळून जाईल. नाही मिळत आहे, तुळशीची काडी तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. तुळशी आपल्या दारात असते तर त्याची तुम्ही काडी घेऊ शकता. किंवा सोन्याची काडी म्हणजे तुमचे कानातले वगैरे आहे किंवा अंगठी आहे, स्वच्छ धुवून घ्यायची आहे. किंवा चांदीची काडी असेल किंवा नाही काही, तुमचं बोट जो आहे तो तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. मुलांना जीभ बाहेर काढायला सांगायचं आहे आणि त्यांच्या जिभेवर माता सरस्वतीचा बीजमंत्र ऐं असं लिहायचं आहे. ठीक आहे. हा ऐं मधाने अगदी स्पष्ट आलाच पाहिजे असं नाही, पण असा ऐं तुम्हाला स्क्रीनवर दाखवते असं तुम्हाला त्यांच्या जिभेवर काढायचं आहे.
माझा मुलगा खूप हट्टी आहे, माझी मुलगी खूप हट्टी आहे, अजिबात ऐकत नाही, जे सांगतो त्याच्याबरोबर उलट करतात आणि आजकाल हट्टी चंचल मुलं खूप आहेत. अगदी असे शांत, व्यवस्थित असे मुलं तुम्हाला पण खूप कमी सापडतील. आपल्या वेळेचा काळ जो होता, तो खूप वेगळा होता. शक्यतो आता खरंच खूप वेगळा झालेला आहे. आपल्याला आपल्या आई-वडिलांचा थोडा धाक होता. आपण शिक्षकांना घाबरायचो, पण आता तसं नाही आहे. तर त्यामुळे या मुलांसाठी असे काही उपाय केले, तर त्यांचा चंचलपणा जो आहे तो कमी होतो आणि ते एकपाठी बनतात. ते जे अभ्यास वगैरे करतात, तर त्यांना पटकन लक्षात राहतं आणि हा तुम्हाला मधामध्ये ही काडी बुडवून किंवा बोट बुडवून तुम्हाला असा जो जो आहे, तर तो जिभेवर लिहायचा आहे. अगदी सोप्या पद्धतीने बघितलं उपाय अगदी सोपा आहे. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे उद्या चैत्रपंचमीला तुम्हाला मोरपीस आणून मुलं जिथे अभ्यास करतात तिथे तुम्हाला लावायचं आहे. आता समजा काहींचं सेपरेट स्टडी रूम असतं, काहींचं एकच घर असतं म्हणजे एकच रूमचं घर असतं. तिथे एका कोपऱ्यात मुलं अभ्यास करतात. रेंटचं घर असेल, स्वतःचं असेल, छोटं असेल, मोठं असेल, तरी पण जिथं मुलं अभ्यास करतात तिथे तुम्हाला तिथे अभ्यास करत असताना, बसलेले असताना तिथे तुम्हाला एक फक्त मोरपीस आणायचा आहे. देवघरात पहिले ठेवायचं आहे. माता सरस्वतीला प्रार्थना करायची आहे, की मुलांना त्यांच्या अभ्यासामध्ये त्यांची भरपूर प्रगती होऊ दे. जे काय तुमच्या मनामध्ये आहे, ते तुम्ही प्रार्थना करा आणि त्यानंतर तो मोरपीस तुम्हाला जिथे लावायचा आहे, 1 लावा, 2 लावा, चालेल. पण मी आधी सांगितलं आहे, मी सुद्धा माझी मुलगी जिथे अभ्यास करते, तिच्या मी स्टडी टेबलला जो आपला मूव्हिंग असतो, कुठे पण नेता येतो, तसंच स्टडी टेबल आहे. त्यालाच मी लावलेला आहे. म्हणून मी सांगते बघा, माता सरस्वतीला मोरपीस आपण बघतो. सरस्वतीच्या प्रत्येक फोटोमध्ये, प्रत्येक मूर्तीच्या इथे तुम्ही बघितलं असेल, की मोरपीस असतो, मोर असतो. तर म्हणून आपल्याला मोर पण एक विद्येचं प्रतीक म्हणून मानलं जातं. जिथे सरस्वती माता असते, तिथे मोर असतो. तर त्यामुळे तुम्हाला हा मोरपीस जो आहे, तो तुम्हाला घरी आणून पूजा करून कसं तुम्हाला लावायचं आहे. मोरपीस लावल्यामुळे नकारात्मकता जी आहे, ती आसपास भटकत नाही. आणि आपल्या अभ्यासासोबत नशिबाची साथ मिळावी, माता सरस्वतीचा कृपा आशीर्वाद मिळावा, म्हणून तुम्हाला हा उपाय करायचा आहे. नुसता उपाय करायचा आणि अभ्यास करायचा नाही, याला काहीही अर्थ नाही. पण बघा, काहीतरी त्याच्या कष्टासोबत कधी-कधी आपण बघितलं असेल, काही मुलं खरंच खूप अभ्यास करतात, पण त्यांना पाहिजे तेवढे फळ मिळत नाही. ते मिळत नाही म्हणून कुठेतरी अभ्यासाला कंटाळा करायला लागतात. अशा गोष्टी होतात. म्हणून त्यांच्या अभ्यासासोबत त्यांच्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळण्यासाठी तुम्हाला हे उपाय करायचे आहेत. आणि बघा तुम्ही मुलांना थोडंसं सवय करा. रोज अभ्यासाला बसण्याआधी किंवा सकाळी अंघोळ करून झाल्यानंतर ते स्कूलमध्ये जाण्याच्या आधी, कॉलेजला जाण्याच्या आधी देवांना नमस्कार करायला सांगा. त्यानंतर स्वामींना मुजरा करायला सांगा. माता सरस्वतीचं स्मरण करायला सांगा. या गोष्टी झाल्याच पाहिजेत. मी फक्त तुम्हाला सांगते असं नाही. माझ्या मुलीकडून सुद्धा मी या गोष्टी करून घेते आणि रोज स्कूलला जाण्याआधी तीसुद्धा नमस्कार करते. आणि यासोबतच बघा या गोष्टींना आपण त्यांना सवय केली तरच त्या पुढे जाऊन त्यांना फायदा होणार आहे. आपण सांगितलंच नाही तर त्यांना कळणार नाही. आपणच सांगितलं, आपणच सवय लावली तर त्यांना कळणार आहे की नाही हे असं पण करायचं असतं. आपण दुसरी गोष्ट म्हणजे बघा उद्या चैत्र पंचमीला तुम्हाला गरजूंना काहीतरी शैक्षणिक साहित्य तुम्ही दान करा. बघा काहीतरी अशा ज्या स्कूल असतात जिथे गरीब लोकांची मुले जी आहेत तर ती स्कूलला जातात. तर अशा ज्या शाळा असतात तर तिथे तुम्ही बघा वही दान करू शकता, पेन्सिलचे बॉक्स दान करू शकता. जे तिथे गरज असेल त्या गोष्टी तुम्ही म्हणजे त्यांच्या शिक्षणामध्ये मदत होईल अशा काहीतरी गोष्टी तुम्ही दान केल्या ना तर त्याचा खूप फायदा होईल. बघा माता सरस्वती आपल्यावर प्रसन्न होईल आणि बघा गरजूंना, विद्यार्थ्यांना हे दान केल्यामुळे नक्कीच माता सरस्वती भरभरून आशीर्वाद देईल आपल्याला. जे काही आपल्या अडचणी असतील तर त्या दूर होतील आणि मुलांनासुद्धा आपले जे आहेत ते अभ्यासामध्ये त्यांची भरपूर प्रगती होतील. तर असे हे काही अतिशय साधे, सोपे पण खूप प्रभावी असे उपाय आहेत. हे जे मी तुम्हाला उपाय सांगितले आहेत, हे तुम्ही दर महिन्याच्या पंचमी तिथीला करू शकता आणि मुलं लहान असतील तर हरकत नाही. दर महिन्याच्या पंचमी तिथीला तुम्ही करत जा. 100% तुम्हाला त्याच्यामध्ये खूप फरक जाणवेल आणि ते कुठेतरी अभ्यास अगदी एकाग्रतेने करतील. हे तुम्हाला जाणवायला लागेल. तर बघा उद्या चैत्र पंचमीला न विसरता तुम्ही हा उपाय कराल अशी मी अपेक्षा करते. तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.